सर जीएसटी को लेके जो फैसले लिए गए हैं शायद ऐतिहासिक फैसले रहे हैं, क्या कहना चाहेंगे? या देशभरात आनंद उत्सव झाला. काय बघतोय इकडे विरोधक अनेक वेळा टीका करत होते मोदींवरती, आणि त्याच मोदींनी पुन्हा एकदा घडवलेला बदल पाहता. विरोधक पण याचा फायदा घेणार आहेत जीएसटी कमी केलेल्याचा. त्यामुळे टीका करताना विरोधकांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन त्यांना करावंच लागेल. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम, आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी देखील मोठं नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि जीएसटी कमी केलेला आहे. आणि आता जे स्लॅब होते 5, 12, 18 आणि 28, आता फक्त या ठिकाणी 5 आणि 18 हे दोनच स्लॅब राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अगदी विमा पॉलिसी पासून विमा पॉलिसीला 0 जीएसटी केलेला आहे, जीवनावश्यक वस्तूंना 5% केलेला आहे. आणि त्याबरोबर सर्वसामान्य लोकांचे जे काही गरजा आहेत, लागणाऱ्या ज्या काही त्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत यांच्यावर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांच्यावर जीएसटी कमी केलेला आहे. आणि 2च स्लॅब ठेवल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर या सर्व संपूर्ण देशवासियांना दिलासा मिळाला. 28% शेवटचा स्लॅब होता आणि मधला 12% होता. तर 5% आणि 18% हे 2च स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि यामुळे चलनवलन वाढीस लागेल. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी आहे अधिक मजबूत होईल. कारण जे काही कमी केल्यामुळे सर्वसामान्य कंझ्युमर जो आहे, ग्राहक आहे, त्याला फायदा झाल्यामुळे यामध्ये जे काही खरेदी करण्याचं प्रमाण आहे, जे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जे लोकांना जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. एक इकोसिस्टीम जी आहे ती मजबूत होईल. आणि खऱ्या अर्थाने जे अमेरिकेचे ट्रम्प आहेत ट्रम्पने जे टेरिफ लावलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने नुकसान जो आहे ते अमेरिकेला होईल, भारताला होणार नाही. आणि भारत या ट्रम्प टेरिफमुळे आत्मनिर्भरतेकडे जातोय आणि भारत सक्षम होईल आणि स्वतः या ठिकाणी ट्रम्पच्या टेरिफला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एक चोख उत्तर दिल्याचं या जीएसटीच्या निर्णयावरून दिसून येतं. कारण यापूर्वी देखील आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की या देशातले शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल, याच्याबरोबर कुठलीही तडजोड या ट्रम्प टेरिफमुळे केली जाणार नाही. त्यांचा जो हक्क आहे, त्यांचे अधिकार आहेत ते अबाधित राहतील. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो. जे बोलतात तसंच करतात आणि त्यांनी हे संपूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे आनंदामध्ये जाईल. आणि भविष्यात देखील हे अर्थव्यवस्था जी आहे आपली सक्षम करण्याचं काम, आपली देशाची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 5व्यावर आणून 4थ्यावर आणून जे 3ऱ्यावर आणण्याचं जे स्वप्न आहे मोदीजींचं ते पूर्ण होईल. आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना या निर्णयामुळे दिसतो. धाडसी निर्णयामुळे कुठे विरोधकांना चपराक म्हणता येईल आणि येणाऱ्या काळात पुन्हा हा देश आता प्रगतीला जाईल. खरं म्हणजे हा आपण म्हणतो नवा भारत आहे. जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जातोय आणि देशाचा डंका संपूर्ण जगात वाजवला जातोय. आणि म्हणूनच विरोधकांना देखील एक काय म्हणून चपराक नाही, परंतु खऱ्या अर्थाने जे विरोधात बोलतात प्रधानमंत्री महोदयांच्या, त्यांना एक मोठी चपराक आहे. कारण राजकारणामध्ये नरेंद्र मोदीजी काम करत असताना देशाच्या विकासाचा विचार करतात,
देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा विचार करतात आणि त्याचबरोबर विकसित भारत 2047 स्वप्न पाहतात. परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर नेहमी देशामध्ये आणि विदेशात गेल्यावर राहुल गांधी असतील आणि त्याचबरोबर त्यांची इंडिया अलायन्स नेहमी टीका करत असते. हे दुर्दैवी आहे. परंतु काल परवा बिहारमध्ये देखील नरेंद्र मोदीजी यांच्या आईवर देखील टीका केली. ही एक निंदनीय आहे, अशोभनीय आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि म्हणून मोदी साहेबांची आई चा अपमान म्हणजे तमाम या देशातल्या माता भगिनींचा अपमान आहे आणि या ठिकाणी तमाम माता भगिनी याचं चोख उत्तर या ठिकाणी विरोधकांनी देतील आणि नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीमागे अनेक आशीर्वाद आणि पाठिंबा या सर्व माता भगिनींचा राहील.